नमस्ते. ओम साईराम. लायन्स क्लब ऑफ पुणे चतुश्रृंगीचे प्रिसाइडिंग ऑफिसर अरुणजी खानोलकर, आरसी, एकदम डायनॅमिक आरसी रवीजी गोलार, आपले आजचे कीनोट स्पीकर. थँक्यू पटनीजी, तुम्ही आज हे आमचं इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट केलं आणि एक महत्त्वाच्या गोष्टीचा आज आपण खुलासा किंवा त्याबाबत आपण बोलणार आहोत. त्याचप्रमाणे आपले एकदम मेटिक्युलस असे सेक्रेटरी विजयजी भिसे, ट्रेझरर शिल्पाजी केळकर आणि जमलेले इथं जे आहेत ते सर्वांचं मी मनपूर्वक एकदा स्वागत करतो लायन्स क्लबच्या याच्यामध्ये. मित्रांनो, पटनी साहेब ज्याच्यावर बोलणार आहेत तो खरोखर सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे माझ्या सुद्धा, कारण माझंही बिल मागच्या महिन्यामध्ये 12,000 आलं होतं एकदम. त्यामुळे आपल्या सगळ्यांना जे मागचं बिल आलं त्याच्यात करंट नव्हता इलेक्ट्रिसिटीचा, तरी पण आपल्याला ते शॉक देणारं होतं. सो लॉकडाऊन काळामध्ये MSEBने आपल्याला जी बिलं दिली, कारण त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे आपण बरोबर आहे, आपण सिंपथीच पाहिलं की माणसं पाठवणं शक्य नव्हतं. एवढ्या लोकांचा जीव धोक्यात घालणं हे टोटली चुकीचं ठरलं असतं. म्हणून त्यांनी आपल्याला एक ऑप्शन दिला होता की आपण ॲव्हरेज बिल भरावं म्हणून. एक गोष्ट तर नक्की स्पष्ट आहे की सगळेच घरी असणार, कुठल्या कुठल्या कारणासाठी बिलाचा वापर, विजेची वापर हा नक्की वाढला असणार. त्यामुळे बिल काही ना काही प्रमाणात तरी नक्की जास्त येणारच होतं. अगदी एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे मुंबईमध्ये एका माणसाला 7 लाखाचा दंड भरायला भाग पडला. त्याचं नाव MSEBने डिक्लेअर केलं नव्हतं, पण त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्याकडे काही परदेशी जातीची कुत्री आहेत आणि त्यांना कम्फर्टेबल व्हावं म्हणून AC कंटिन्युअस ऑन ठेवला होता. त्यांना ते जेव्हा एकदम स्पाइक किंवा हाईक झालं की ह्या याच्यातून काय येतोय, एवढं वापर होतोय किंवा ते लक्षात आल्यावर त्यांनी तो ट्रेस केला आणि त्यांच्या लक्षात आलं की अशा प्रकारे गोष्ट ही घडतीये म्हणून. सो मित्रांनो, बऱ्याचशा जे असतात ते जस्टिफायबलच असतात. आता फक्त काय होतं की मी सुद्धा एका वीज वितरण कंपनीचे कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, तिचा मी ऑडिटर आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा बाजू जी आहे ती आपल्याला नक्कीच मित्रांनो समजून घेतली पाहिजे बरं का. आपण जर पाहिलं तर भारतामध्ये विजेची चोरी फार होते. म्हणजे होक्स टाकून किंवा अनेक त्याचे मेथड्स आहेत आणि त्यांनी फार चोरी होत असते. तर त्याच्यामुळं त्यांचे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणा किंवा कॉस्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे हे इतरांशी कम्पेअर केलं तर खूप जास्त आहे. आणि हे बरेचसे ते लूपहोल प्लग करत आणलेले आहे त्यांनी. आणि खरोखर हॅट्स ऑफ टू MSEB म्हणा किंवा सगळ्या वीज वितरण म्हणा किंवा प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्यांना खूप छान काम करतायत. म्हणजे त्यांचं आपलं पाहिलं जगभर किंवा भारतभर पसरलेलं जाळं जे आहे त्याचं खरोखर म्हणजे इतर कंट्रीज सुद्धा आपल्याकडून त्याची नो हाऊ घेत असतात. सो मित्रांनो, आज आपण पटनी साहेबांकडून ऐकूया की काय झालं असावं किंवा असं बिल आलं असेल आणि आपल्याला ते अन्यायकारक वाटत असेल तर त्याबाबत आपल्याला पटनी सर नक्कीच त्याच्याबद्दल सांगतील. आणि मित्रांनो, त्यातून आपल्याला खूप छान शिकायला मिळेल. पुनश्च एकदा मी चतुश्रृंगीचा आणि पटनी साहेबांचं एक अतिशय सुंदर विषय घेतला, याबद्दल खूप खूप आभार मानतो आणि आपली रजा घेतो. आय विल बी देअर ऑनलाईन. थँक्यू सो मच. ओम साईराम. कडे लायन संतोषजी पटनी आलेले आहेत. संतोषजी, आपले खूप स्वागत या सेशनमध्ये. आपण आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय थोडक्यात करून दिला तर खूप उत्तम होईल. ओव्हर टू यू. धन्यवाद अभयजी. लायन्स क्लब पुणे चतुश्रृंगीचे PST खानोलकरजी, भिसेजी, आमचे मित्र रवी गोलारजी, आमचे ट्रेझरर मॅडम आणि इथे बसलेले माझे सहकारी लायन उमेशजी. मी डॉक्टर संतोष पटनी. मी महावितरण जी कंपनी आहे जी ग्राहकांपर्यंत वीज पुरवठा करते. मुळात हे कन्फ्युजन हे आहे
की MSCB अजूनही लोक म्हणतात, परंतु MSCB चं ट्रायफर्केशन होऊन आता जवळजवळ 15 वर्ष झालेली आहेत आणि 2005 सालापासून आता आपल्याला सेवेत म्हणजे ग्राहकांच्या सेवेत जी वीज पुरवठा करते ती कंपनी आहे महावितरण. आणि या महावितरण कंपनीमध्ये मी 18 वर्षापासून कार्यरत आहे आणि सध्या मी महावितरणचे पुणे झोनचं जे प्रशिक्षण केंद्र आहे त्याचं सर्व कामकाज बघतो. आणि जसं अभयजी म्हटले किंवा उमेशजी म्हटले तसं गेल्या 3-4 महिन्यामध्ये बिलिंग हा विषय थोडासा लोकांना अडचणीचा झालेला आहे आणि बरेच धक्के लोकांना लागलेले आहेत. तर त्या विषयावर आज आपण हा विषय घेणार आहे. मी लायन्स क्लबचं खरं तर या ठिकाणी आभारी आहे, कारण लायनिझम मध्ये जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा लायनिझम म्हणजे सर्व्हिस देणे, लोकांना सेवा करणे. आणि त्याचा एक भाग असा बघितला जायचा की कुठल्या तरी अनाथ आश्रमात जाऊया किंवा कुठेतरी काही डोनेट करूया, हीच सर्व्हिस आहे. परंतु आमचे मित्र रवीजी असू देत किंवा खानोलकरजी असू देत, बीसीजी असू देत, यांच्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्व्हिसचा किंवा सेवेचा अजून एक वेगळा अंग आम्ही या लॉकडाऊन मध्ये शोधून काढला. आणि तो म्हणजे लोकांना ज्या अडचणी येतात त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण लायन्स तर्फे काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, ही सुद्धा एक सेवा होऊ शकते असं आमचं सगळ्यांचं एकमत झालं. आणि म्हणून आम्ही थोडासा उशिरा का होईना, खरं तर हा प्रोग्राम 2 महिने आधीच होणं आवश्यक होतं, परंतु ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आता आपण या विषयावर लोकांना माहिती करून देऊया आणि जे काही समज गैरसमज आहेत त्यासाठी काय केलं पाहिजे आणि नेमकं काय सत्य आहे याच्यावर आपण उहापोह करूया. धन्यवाद. धन्यवाद पटणी साहेब. तर आपण तुमच्या आज्ञा असेल तर आपण पुढचा कार्यक्रम प्रश्नोत्तराचा चालू करूयात. सर्वात म्हणजे लहानपणी जसं फर्स्ट स्टँडर्ड किंवा सेकंड स्टँडर्डमध्ये पहिल्या इयत्तेत किंवा दुसऱ्या इयत्तेत जेव्हा जातो आणि समोर शिक्षक जेव्हा गणित सोडवायला सांगतात तेव्हा जो प्रश्न पडलेले असतात ते सेम प्रश्न जेव्हा लाईट बिल हातात येतं आपल्या, तेव्हा ते पडतं की आता हे काय करायचं, म्हणजे हे कुठनं सुरू करायचं, कसं वाचायचं. तर ह्याबद्दल जर तुम्ही आम्हाला थोडी माहिती दिली, कारण अजूनही माझी ती अवस्था होती. माझ्या हातात जेव्हा लाईट बिल येतं पहिला तर मी बघतो की माझं बिल किती आलं, पण हे बाकीचे जे आजूबाजूचे जे रकाने आहेत त्याच्यात जे नंबर्स आहेत ते नंबर्स काय आहेत, त्याची काय व्याख्या आहे, डेफिनेशन आहे, याबद्दल जर तुम्ही मला अधिक माहिती दिली तर बरं पडेल. पण तत्पूर्वी आमच्याकडे काही प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत लोकांचे, ते पण मी प्रेक्षकांसमोर मांडू इच्छितो. आणि हे खूप लोकांनी हे प्रश्न विचारलेले आहेत जेणेकरून ते MSCB म्हणा किंवा महावितरणच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी कंप्लेंट केली, फोन केली. आम्ही समजू शकतो की या कोविड सिच्युएशनमध्ये आपल्याला खूप सारे त्रास झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला याच्यात MSCB पण ऑब्व्हियसली येते असे संस्थान, कारण तुम्ही प्रत्येक घरी जाऊन बिल जनरेशन, फोटो काढणे आणि मग पुढे जाऊन करणे. तर आपण सुरू करूया की आम्हाला जर थोडक्यात माहिती दिली की हे बिल काय असतं, कसं वाचायचं, याच्याबद्दल थोडी जर माहिती दिली तर बरं. उमेशजी धन्यवाद. खरं तुम्ही विषयाला बरोबर हात घातला आहे आणि मी काही अँगलने या ठिकाणी विषय एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिला तुमचा जो प्रश्न आहे तर बिल, आणि मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगेल की नेमकं हे टेरिफ काय आहे, वेगळे वेगळे दर का लागतात. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर आमच्या या महावितरण बाबतीत एक व्हॉट्सअपवर जोक फिरतो. सध्या काय झालंय की आपण डिजिटल माध्यम जे आहेत त्याच्यावरच शिक्षण घेतोय आणि आपल्याला आजकाल व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरच PhD ची डिग्री मिळते लोकांना, आणि त्यातनं जे काही ज्ञान मिळतं त्यामध्ये लोक मग पारंगत झाल्यासारखे कॉमेंट्स करतात. तर मी एका जोकने खरं सुरुवात करू इच्छितो की महावितरण बद्दल एक जोक फिरतो की एका केळेवाल्याकडे एक महावितरणचा अधिकारी जातो माझ्यासारखा, आणि तो त्या केळेवाल्याला म्हणतो की मला जरा 2 डझन केळे हवेत. तर तो केळेवाला तुमच्यासारखा हुशार असतो, त्यामुळे तो केळेवाला म्हणतो की साहेब तुम्हाला केळी कशाला पाहिजेत, तुम्हाला जर केळी घरी न्यायची असेल तर 15 रुपये डझन, तुम्हाला जर केळी ही मंदिरात प्रसाद म्हणून द्यायची असेल तर 20 रुपये डझन, तुम्हाला जर केळी घेऊन पिकनिकला जायचं असेल तर 25 रुपये डझन. मग मला एकदम असा प्रश्न पडतो की अरे बाबा हे काय, एकाच ठिकाणी एका गाडीवर माल ठेवलेला आहे आणि असे वेगळे वेगळे दर का. पण मी जसं म्हटलं की तो तुमच्यासारखा हुशार होता, तर त्यांनी लगेच अगदी तात्काळ उत्तर दिलं, आणि कदाचित तो पुणेरी होता त्याच्यामुळे त्यांनी ते उत्तर दिलं की साहेब तुमची नाही का लाईट एकाच तारेवरून येते, एकाच डीपीवरून येते, तरी घराला दर वेगळा, दुकानाला दर वेगळा, शेतीला दर वेगळा, आणि मग आमच्या केळीचं असं का. तर ह्या प्रश्नावर तो जो पुढे कंटिन्यू होतो आणि त्यात मग पुढे असं म्हटलंय
की अगदी असे शब्द वापरलेत की लाईट काय तुमच्या बापाची आहे का, तुम्हाला वाटेल तसं तुम्ही हे करतात आणि जनतेला लुटण्याचे नवनवीन प्रकार तुम्ही शोधून काढलेत, अशी तिथे भाषा आहे. आणि त्या जोकला आपल्यातले बरेच लोक अंगठे दाखवतात. आणि हो, असं जसं काही एमएससीबी किंवा महावितरणी लुटायलाच बसलीये आणि असा एक आपल्या सगळ्यांना तो पटकन भावतो म्हणाला असा तो प्रश्न आहे. परंतु मला इथे काही गोष्टी नमूद करायच्या आहेत. एकतर महावितरण ही सरकारी संस्था आहे. ही कुठल्याही प्रायव्हेट एका मालकाची कुठलीही संस्था नाहीये. त्यामुळे ही जनतेसाठी उभी असलेली एक संस्था आहे. अभिमानाने मला सांगावंसं वाटतं की महावितरण नुसत्या महाराष्ट्र नाही, भारत नाही, तर आशिया खंडातली लीडिंग डिस्ट्रीब्युशन ऑर्गनायझेशन आहे. नॉट ओनली इन महाराष्ट्र, आय एम सेइंग ऑल ओव्हर एशिया वी आर द सेकंड लार्जेस्ट डिस्ट्रीब्युशन युटिलिटी. आणि 2.72 करोड कंझ्युमरला आम्ही वीज पुरवठा करतो. गेले 50-60 वर्ष एमएससीबी पूर्वी होता आणि 2005 पासून महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण असे त्याच्या 3 भागांमध्ये त्याचं विभाजन झालं, त्रिभाजन झालं रात्र आपण म्हणूया. आणि त्यानंतर आपल्याला सेवा देणारी कंपनी जी आहे ती म्हणजे वितरण कंपनी. आता ही वितरण कंपनीचे हे वेगळे वेगळे दर का, तर ह्याच्या मागे क्रॉस सबसिडी नावाचा एक फॅक्टर असतो. क्रॉस सबसिडी आपल्या देशामध्ये क्रॉस सबसिडी हा कॉम्पोनंट सगळीकडे आहे. तुम्ही सिलेंडर घेतला तरी तिथे क्रॉस सबसिडी आहे किंवा इतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाणवते. परंतु ती महावितरणच्या बाबतीत आली की लोकांच्याही लक्षात येत नाही. आता महावितरण जेव्हा आपल्याला बिल देतं त्यामध्ये शेतकरी ग्राहकांना आम्ही भारतातल्या सगळ्यात जास्त शेतकरी ग्राहकांना महावितरणतर्फे वीज पुरवठा होतो. अख्ख्या पूर्ण भारतामध्ये 4 करोडच्या जवळपास शेतकरी ग्राहक आहेत. त्यातले जवळजवळ 45 लाख ग्राहक एकटा महावितरणकडे आहेत. आणि ह्या सर्व शेतकरी बांधवांना आपण ₹1.73 ते 83 या दराने वीज देतो. आता आमचं गणित बघा, आम्ही जेव्हा वीज खरेदी करतो ती साधारणतः आम्हाला ऍव्हरेज कॉस्ट त्याची ₹6.5 ते ₹7 पडते विकत घ्यायची कॉस्ट. आणि आम्ही ती विकताना, जसं केळीवाल्याचं जर उदाहरण धरलं तर समजा मला ₹7 जर वीज पडत असेल तर नफा कमवायचा असेल तर मला ₹7.1 किंवा त्यापेक्षा जास्त दराने ती वीज विकली पाहिजे. परंतु महावितरणचा कारभार हा केळीवाल्यासारखा किंवा कुठलाही व्यवसाय एक ₹10 वस्तू आणली आणि ₹10 विकली असं चालत नाही. ह्याच्यामध्ये विविध जे काही सेगमेंट्स असतात सोसायटीचे त्या सगळ्यांचा विचार केला जातो. जसं मी म्हटलं की एकतर ही सरकारी संस्था आहे आणि ह्याच्यावर वीज नियामक आयोगासारख्या कायद्याच्या बंधन असणाऱ्या ऑर्गनायझेशन आहेत ज्यांचं मॉनिटरिंग असतंय, ज्यांच्या अधिकारानेच आम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतात. आता ह्या 45 लाख शेतकरी ग्राहकांना मी जसं म्हटलं ₹1.83 वीज देतो. त्यानंतर टोटल आमच्या ह्या 2.72 करोड पैकी जवळजवळ 88% ग्राहकांना आम्ही आमच्या वीज खरेदीच्या दरापेक्षा कमी दराने वीज देतो. इमॅजिन, फक्त 10 ते 12% लोकांना आम्ही आमच्या ₹7 वरच्या रेटने वीज विकण्याचा आमचा मानस आहे. म्हणजे आम्ही विकतो सध्याच्या एमआरसीच्या अप्रुव्हलनुसार. तर ह्याच्यामध्ये काय असतं की शेतकरी असू देत किंवा रेसिडेन्शियलच्या मध्ये, आता ह्या 2.72 करोड मध्ये जवळजवळ 2 करोड ग्राहक हे रेसिडेन्शियल ग्राहक आहेत. ह्याच्यामधले 1.40 करोड ग्राहक हे रेसिडेन्शियल ग्राहक असे आहेत की ज्यांचा वापर हा 0 to 100 आहे. म्हणजे 100 युनिट पर्यंतच फक्त ते विजेचा वापर करतात. आपण जर बघितलं असेल तर आपल्या बिलाच्या पाठीमागे 0 to 100चा एक कॉलम असतो. मग 101 ते 300, 301 ते 500 आणि 500च्या वर अशा प्रकारचे वेगळे वेगळे रेट आपण या ठिकाणी केलेले आहेत. आता 0 to 100 मध्ये आमचा विजेचा दर हा साधारणतः ₹3.5 ₹4.13 एक्झॅक्ट माझ्या समोर नाही आता तोकडा, पण त्या रेट मध्ये असतो. आता हा रेट कमी का, तर 0 to 100 ही जे काही सेगमेंट आहे हा लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास मध्ये येतो. आणि भारताची इकॉनॉमी असं सांगते की आपल्या देशातल्या 70% लोकांची रोजंदारी जी आहे ती ₹200 वर नाही. म्हणजे ₹6,000 महिना किंवा त्याच्या आसपासच लोक फक्त कमवतात, त्याच्यापेक्षा जास्त अर्निंग त्यांचं नाही. आता जर आम्ही केळीवाल्याच्या व्यवसायासारखं जर ₹7 वीज घेऊन ₹7.1 किंवा रादर विदाउट प्रॉफिट ₹7 विकायला सुरुवात केली तरी त्याचं 100 युनिटचं बिल ₹700 तर त्याचे एनर्जी चार्जेसच होतील आणि फिक्स चार्ज वगैरे सगळं धरलं तर त्याला ते ₹1,100 ते ₹1,200 पर्यंत बिल जाईल. मग मला सांगा की ₹5,000-6,000 कमवताना त्यातला जर 20% क्वांटम जर आपण एनर्जी बिलावर दिला तर ते परवडेल का लोकांना? निश्चितच पॉसिबल नाही. आणि म्हणून महावितरण किंवा माननीय वीज नियामक आयोग ह्या गोष्टींमध्ये वेगवेगळे स्लॅब देते. आता हे जे व्हॉट्सअपचा जो मेसेज आहे त्या मेसेजमध्ये या गोष्टींचा
नीट विचार केलेला दिसत नाही किंवा व्यवस्थित त्याच्या बाबतीत लोकांना सांगितलेलं दिसत नाही. आता 101 ते 300 मध्ये थोडा रेट वेगळा असतो. 101 ते 300 मध्ये कोण येतात की ज्यांचं अर्निंग थोडं जास्त. आता मुळात त्याचं तुम्ही गणित बघा की एखादा व्यक्ती जर 150 युनिट घरामध्ये वापरत असेल म्हणजे त्याच्या घरामध्ये तितके इक्विपमेंट असतील. बरोबर 150 युनिट महिन्याला म्हणजे 30 दिवसाला 150 युनिट म्हणजे रोजचे 5 युनिट. रोजचे 5 युनिट वापरता म्हणजे तुमच्या घरामध्ये टीव्ही फ्रीज असेल, एखादं हाय एंड गॅजेट असेल म्हणजेच तुमचं अर्निंग असेल. मग 101 ते 300च्या सेगमेंटमध्ये आम्ही थोडासा हायर रेट त्या ठिकाणी आकारतो. त्याच्यानंतर 301 ते 500 मध्ये तर निश्चितच त्या ठिकाणी जर 300 युनिट महिन्याला कोणी वापरत असेल म्हणजे दिवसाला 10 युनिट म्हणजे नक्की त्यांच्या घरामध्ये एखादा एसी 2-4 तास तरी वापरला जात असेल आणि मग त्या लोकांचं अर्निंग निश्चितच त्या प्रमाणात हायर आहे असं त्या ठिकाणी समजलं जातं. आणि 501च्या वर जर कोणी वापरत असेल म्हणजे दिवसाला जर 20 युनिट कोणी वापरत असेल तर निश्चितच तो मोठा बंगला असेल, त्याच्या प्रत्येक रूम मध्ये एसी असेल, त्यांच्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन असेल, हाय एंड गॅजेट्स असतील. मग ह्या लोकांकरता तो थोडासा रेट वर जर वापरला तर आय डोंट थिंक इट इज रॉंग. आणि हा सगळा जो सोशल अँगल आहे हा इकॉनॉमिकल स्टॅटाचा विचार करून त्यामध्ये केलेला आहे. त्यामुळे हा झाला रेसिडेन्शियलचा भाग. पब्लिक वॉटर वर्क आणि स्ट्रीट लाईट नावाच्या 2 कॅटेगरी असतात. आता पब्लिक वॉटर वर्क म्हणजे काय, आमच्या घरी जे पाणी येतं कॉर्पोरेशनचं, ग्रामपंचायतचं, त्यांचा जो पाणी पुरवठा होतो तो फॉर द पीपल आहे. म्हणजे त्याचं टॅक्सेशन मधूनच पीएमसी किंवा ग्रामपंचायत त्याचे पैसे भरते. म्हणजे दॅट इज ऑल्सो अ सबसिडाइज रेट. म्हणजे तिथे सुद्धा आम्हाला 7 रुपयापेक्षा कमी रेट द्यायला लागतो. स्ट्रीट लाईट म्हणजे रात्री जे आमच्या रस्त्यांवर ज्या लाईट चालू राहतात कॉर्पोरेशन, ग्रामपंचायत, नगरपालिकांचे, त्याचाही रेट हा लोअर साईडला असतो. म्हणजे पब्लिक वॉटर वर्क असू दे, स्ट्रीट लाईट असू दे, तुमचं रेसिडेन्शियल लोअर स्लॅब्स असू दे किंवा ऍग्रिकल्चर असू दे, ह्या सगळ्या लोकांना आम्ही हे लेस दॅन आमच्या पॉवर परचेस रेटने वीज विकतो. आणि मग उरलेले कमर्शियल का इंडस्ट्रीयल ह्या लोकांना आपण हायर रेटने देतो. आता कमर्शियल का इंडस्ट्रीयलला हायर रेट देण्याच्या मागचं एक भूमिका अशी आहे की व्यवसाय करताना कुठलाही माणूस हा प्रॉफिट प्रथम दर्शनी ठेवतो. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो उमेशजी, की आपण बिस्लरीची बॉटल कधी विकत घेतली आहे? ती साधारणतः 20 रुपयाला मिळते थंड असेल तर, आणि नॉर्मल असेल तर 15 रुपयाला. खरं तर 5 रुपये एक त्याच्या चिलिंगला लागत नाही, तरी तो व्यक्ती 5 रुपये त्याच्यामध्ये चार्ज. तिचं प्रोडक्शन कॉस्ट ही फक्त 1.5 रुपये आहे. आणि जर तुम्ही ते होलसेलमध्ये घ्यायला गेलात तर 70 रुपयामध्ये 12 बॉटलचा बॉक्स मिळतो. म्हणजे तो जो डिस्ट्रीब्युटर आहे तो 6 रुपयाला ती वीज बॉटल विकत घेतो आणि तो विकताना 15 रुपयाला विकतो आणि आमच्या विजेच्या बिलाच्या नावावर तो 20 रुपयाला विकतो. मग त्यांचा एमच प्रॉफिट अर्निंग आहे. त्यामुळे त्यांनी जर क्रॉस सबसिडीला हातभार लावला तर आय डोंट थिंक इट इज इकॉनॉमिकली रॉंग कन्सेप्ट. आणि म्हणून इथे जे काही 10-12% जे लोक आहेत ते लोक आम्हाला या 88% लोकांना आम्ही जे आमच्या पॉवर परचेस कॉस्ट पेक्षा कमीने वीज विकतो त्यांना क्रॉस सबसिडीमध्ये मदत करतात. आणि अशा पद्धतीने हा विजेचा ठोकताळा चालतो. हा केळी विकण्यासारखा अतिशय सोपा बिझनेस नाहीये. त्यामुळे अशा कुठल्याही मेसेजला लोकांनी बळी न पडता ह्याच्यातलं थोडंसं जे काही कॉम्प्लेक्सिटी आहे ती समजून घेतली तर निश्चितच मला वाटतं की मदत होईल. धन्यवाद. हे खूप छान उत्तर दिलं. आणि खरंच आम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात. जसं तुम्ही म्हणाल की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आता म्हणजे त्याच्यात सगळ्यांनी ग्रॅज्युएशन केले, मास्टर्स केले, एमफिल केले, असं PhD म्हटलं तरी चालेल. आणि ते त्याच्यावर जे काय येतं ते सत्य आणि तेच खरं. पण हे ऍक्च्युअली तुम्ही जे आता सांगितलं हा ब्रेकअप खूप सुंदर होता, म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं. आणि खूप छान उदाहरण दिलं पटणी साहेबांनी आता केळीवाल्याचं, ज्याच्याने ऍक्च्युली तुमच्या डोक्यात ते फिट बसलं असेल आता की नक्की वितरण जेव्हा महावितरण जेव्हा वीज पुरवठं तर आपण कुठल्या सेक्शनमध्ये, आपण कुठल्या स्लॅबमध्ये येतो हे तिथनंच कळून जातं. जसं तुम्ही म्हणले मिडल क्लास किंवा अप्पर मिडल क्लास किंवा युनिट्स प्रमाणे आपण बघू शकतो की कोण कुठल्या स्लॅबमध्ये आहे. तर ह्या आता करोना ही महामारी जी आली आता, ही लॉकडाऊन जो आता ज्याच्यामुळे झाला आहे, ह्यामध्ये जे आता वीज बिल जे आले सगळ्यांना, आता आम्ही कुठे बाहेर गेलो नाही आहोत, आम्ही घरीच आहोत. आणि तसं पाहिलं तर काही लोक जे म्हणतात जरी अप्पर मिडल क्लास असेल तरी वीज त्यांचं जो उपयोग आहे विजेचा तो कमी आहे, पण तरी सुद्धा हे बिल एवढं मोठं का? ते लॉकडाऊन मध्ये असा एवढा काय असे काय म्हणतात त्याला की चमत्कार झाला म्हणा तुम्ही, किंवा हा कुठलाही चमत्कार झाला नाही खरं तर. हे आपण गणित समजून घेऊया. तुमचा प्रश्न आणि हे समोर दिसलेले स्क्रीनवरचे प्रश्न मला लक्षात आलेले आहेत. त्याआधी मी थोडंसं एक गोष्ट अजून एक्सप्लेन करू इच्छितो की विजेचे दर ठरवायचे अधिकार हे महाराष्ट्रात
महावितरणकडे नसून ते वीज नियामक आयोग, महाराष्ट्र वीज नियामक आयोग, ज्याला MERC असं म्हटलं जातं, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, हे खरं तर विजेचे सगळे दर ठरवत असतात. नॉर्मली काय होतं की डिस्ट्रीब्युशन युटिलिटी आमची जशी आहे महावितरण किंवा इतरही महाराष्ट्रात काही मुंबईच्या एरियामध्ये युटिलिटीज आहेत, ह्या त्यांचं एक प्रपोजल ऑनरेबल कमिशन पुढे सादर करतात. कमिशन त्याच्यावर त्या एरियातल्या कंझ्युमर कडून हिअरिंग घेतं. जसं पुण्यामध्ये 6 फेब्रुवारीला एक हिअरिंग झालं. आता महाराष्ट्रातल्या ग्राहकांसाठी मान्य वीज नियामक आयोग 6 ठिकाणी 6 शहरांमध्ये ते हिअरिंग घेतात. एक तर पुणे आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, मुंबई आहे, नागपूर आहे आणि अमरावती आहे. ह्या 6 शहरांमध्ये वीज नियामक आयोग ग्राहकांचे जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेण्यासाठी हिअरिंग घेतात. आमचं जे प्रपोजल असतं ते आणि ग्राहकांनी मांडलेल्या बाजू ह्याच्यावर सगळ्यावर मग जे काही फायनल जे अप्रुव्हल देतं ते वीज नियामक आयोग देतं. आता मुळातच काय झालं की ह्या पुढच्या 5 वर्षाचा जे मल्टी इयर टेरिफ म्हणतो त्याची प्रोसेस ही नोव्हेंबरमध्येच मागच्या वर्षी सुरू झाली होती आणि अकॉर्डिंगली फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये 6 फेब्रुवारीला हिअरिंग झालं आणि त्याच्यानंतर पुढच्या 8-10 दिवस इतर शहरांमध्ये हिअरिंग झालं. दुर्दैवाने त्याच्यानंतर करोनाची महामारी सुरू झाली, तो पॅन्डेमिक सुरू झाला आणि त्या सिच्युएशन मध्ये काही गोष्टी बदलल्या. मग वीज नियामक आयोगाने 30 मार्चला ह्या नवीन टेरिफ प्रपोजलला अप्रुव्हल दिला आणि 1 एप्रिल पासून ते अप्रुव्हल आलं. तर अशी ही खरं तर विजेचे दर ठरायची प्रोसेस आहे, ज्यामध्ये मान्य वीज नियामक आयोगाकडे हा सगळा अधिकार आहे आणि त्यांच्या परवानगीनंतरच महावितरण हे विजेचे दर ठरवू शकतं. आता तुम्ही जसं म्हटलं की लॉकडाऊन मध्ये काय चमत्कार झाला, मला पहिली तर एक गोष्ट सांगायची आहे की 22-23 मार्चला आपल्या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू झालं आणि तेव्हापासून आज जवळजवळ आता 190-195 दिवस झालेले आहेत. असे अनेक लोक आहेत की जे गेल्या 190 दिवसामध्ये घरून काम करत आहेत आणि तुमच्या मुलांच्या शाळा घरून चालू आहेत, माझ्या मुलांच्या शाळा घरून चालू आहेत, सगळं काही घरून आहे. पण ह्या सगळ्या काळामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करणं शक्य नाही. आम्ही वर्क फ्रॉम होम ह्या कॅटेगरीत येऊ शकत नाही, कारण तुमची जर तार तुटली, तुमची जर लाईट गेली तर करोना असू दे नाही तर काही निसर्गासारखं वादळ असू दे, मला माझ्या जनमित्रांना, माझ्या अधिकाऱ्यांना फील्डवर जावंच लागतं रात्री बेरात्री कधीही. आणि त्या सिच्युएशन मध्ये आम्ही ही सेवा दिली. खरं तर जसं डॉक्टर आणि पोलिसांना ह्या सेवेबाबत बहुमान मिळाला, दुर्दैवाने तितका मान आम्हाला करोना वॉरियर म्हणून मिळाला नाही. परंतु मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की महाराष्ट्राचा जो लॉकडाऊन सक्सेसफुल झाला, ह्यामध्ये जर महावितरणची लाईट ही जर अखंडित नसती तर तुम्ही लोक घरामध्ये बसून उन्हाळ्यामध्ये एवढ्या उष्ण 40-41 किंवा नागपूर सारख्या ठिकाणी 45-47 डिग्री मध्ये घरात बसून तुम्ही काम करू शकला असतात का? त्यामुळे माझा हा म्हणणं आहे की ह्या सगळ्या काळामध्ये आम्ही तुमच्या सेवेत सादरच आहोतच आणि कुठेही म्हणजे लोकांनी आमच्यावर ठीक आहे आमचं कौतुक केलं नाही ह्याचंही मला फार वाईट वाटत नाही, पण आमच्यावर चिडतात ह्या गोष्टीचं कुठेतरी खंत वाटते की बाबा आम्ही इव्हन रात्री, आता मला असा अनुभव की जेव्हा मी फील्डवर होतो रात्री 2-3 वाजता जर एखाद्यांकडे लाईट गेली तर ते फोन करून अगदी चांगली आमच्या आई बहीण काढण्याच्या भाषेतच सुरुवात करतात की तुम्ही काय मजा करता, तुम्ही फुकटचे पैसे घेतात वगैरे. असं लोकांना काय कुणाच ठाऊक की सरकारी नोकऱ्याच्या बाबतीत एक थोडासा मनामध्ये राग असतो, परंतु तितकं वाटतं तितकंही वाईट हे चित्र नाहीये. तुम्ही विचार करा, 3 वाजता जेव्हा तुमची लाईट जाते आणि तुम्ही थोडीशी बडबड करून झोपून जाता, 5-5:30 वाजता ती लाईट कुठल्याही जादूने, कुठल्याही देवाच्या कृपेने येत नाही. तर तिथे आमचा हा वर्दीतला जो दूत आहे महावितरणचा, आमचा जनमित्र असू देत, आमचा अभियंता असू देत, हा तिथे जातो, त्या दुरुस्ती ती जी आहे तो जो बिघाड आहे तो दुरुस्त करतो. मग वरतून पाऊस पडत असू दे, थंडी असू दे, गरमी असू दे, जे काही आहे. आणि आमच्या तारा ज्या आहेत या कधी कधी अशा डोंगरांवरून जंगलांमधून असतात, खाली असे साप आमच्या पायाजवळ आम्ही काम करताना येतात. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही हे सगळं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांच्या सेवेसाठीच आहोत. शेवटी तुमची जेव्हा लाईट जाते आम्ही पण तुमच्याच त्या एरियामध्ये कुठेतरी राहतो. आणि मला एक सांगा उमेशजी की रात्री 3 वाजता मला झोप येत नाही म्हणून मी लाईट बंद करेल का तुमची? किंवा माझ्या घरी बायकोशी भांडण झालं ना, आता नाही बाबा मला उमेशजीच्या एरियाची लाईट बंद करून देणार, असं होत नाही. लाईट केव्हा बंद होते? जेव्हा एखादा अनवॉन्टेड फॉल्ट त्या सिस्टीम मध्ये क्रिएट केला जातो, तर एखादा अपघात घडू नये म्हणून इमिजिएटली तो सप्लाय ऑफ केला जातो आणि मग त्याच्यातल्या तंत्रज्ञ जे आहेत किंवा आमच्यासारखे जे लोक आहेत त्यांनी जाऊन तो बिघाड दुरुस्त करावा आणि जेणेकरून लोकांचे जीवन सुरक्षित राहावं. ह्याच्यासाठी खरं तर त्या गोष्टी असतात. निश्चितच सुधारणेला वाव आहे ना, मी असं म्हणत नाही की आमचं 100% सगळं करेक्ट आहे, 2-4% एअर ऑफ मार्जिन आहेत, परंतु हे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे थोडंसं लोकांनी हेही समजून घेतलं पाहिजे
की जेव्हा आपण 180-190 दिवस घरात आहोत तर थोडासा आम्हाला शिव्यांची लाखोळी व्हायच्या ऐवजी आमचं कौतुक करू नका, मी म्हणत नाही, परंतु आम्हाला प्लीज शिव्या देऊ नका, थोडं समजून घ्या. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया की या लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं, हे एवढं बिल कसं आलं. एप्रिल म्हणजे मार्चचे शेवटचे 8-9 दिवस, एप्रिल महिना, मे महिना आणि जून मध्ये कुठेतरी काही एरियांमध्ये लॉकडाऊन शिथिल व्हायला सुरुवात झाली. या पूर्ण काळामध्ये मान्य वीज नियामक आयोगाने आणि आपल्या पॅन्डेमिक ऍक्टच्या नुसार आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट नुसार आपल्याला मुवमेंट पूर्ण बंद होत्या. आता आम्हाला रिडिंग जर घ्यायचं असेल तर या जे काही 2.70 करोड कंझ्युमर आहेत त्यातल्या रेसिडेन्शियल जसं म्हटलं मी तर सगळ्यांकडे त्यांच्या दारात जायला लागतं आणि ते रिडिंग फिजिकली घ्यायला लागतं. आता फिजिकल मुवमेंटच बंद होते. मग आम्ही आमच्या सिस्टीमद्वारे, आता एक गोष्ट सांगायची राहिली की महावितरण ही एकमेव कंपनी जिने गेल्या 4 वर्षापूर्वी एक ऍप कंझ्युमरसाठी लॉन्च केलंय ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं रिडिंग तुम्ही सबमिट करू शकता या बाबतीतली फॅसिलिटी दिलेली आहे. आणि जसं अभयजी म्हटले होते की भारतातले नाही तर इतर देशातल्या युटिलिटीज आमच्याकडे बघतात, खरंच अभिमानाने आम्ही ह्या सेक्टरमध्ये लिडिंग करतो बऱ्याच गोष्टींमध्ये. आणि आपली युटिलिटी जी आहे ही फर्स्ट युटिलिटी होती जिने कंझ्युमरसाठी ऍप डेव्हलप केलं होतं. तर त्या ऍपद्वारे तुम्ही तुमचं रिडिंग सबमिट करावं याच्यासाठी आम्ही तुम्हाला मेसेजिंग करत होतो. गरज काय की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आमच्याकडे रजिस्टर केला पाहिजे, तर तुम्हाला आमच्या सगळ्या सिस्टीम, आमचे सगळे मेसेज जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. आम्ही वारंवार या काळात लोकांना आवाहन केले, काही व्हिडिओज बनवून युट्यूबवर टाकले. आता तुम्ही जर डॉक्टर संतोष पटणे असं युट्यूबवर टाकलं तर तुम्हाला माझा एक व्हिडिओ दिसेल की ज्याच्यामध्ये रिडिंग कसं सबमिट करावं याची पण माहिती दिलेली आहे. आणि ते तसं खूप सोपं आहे. म्हणजे मला जेव्हा काही वेबिनार मध्ये आयटीच्या लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही जर एवढं मोठं कोडिंग जर तुम्ही सोडवू शकता तर एक सिंपल जी काही प्रोसेस आहे ती फॉलो करणं मला नाही वाटत इतकं अवघड आहे. फक्त काय होतं की आपला जो ऍटिट्यूड असतो की नाही राव महावितरणचे लोक काहीतरी गडबडच करतात, असं नाहीये. तर त्या ऍप थ्रू रिडिंग सबमिट करावं हे आम्ही लोकांना आवाहन केलं होतं. दुर्दैवाने लोकांनी नेहमीप्रमाणे ते आव्हान स्वीकारलं नाही आणि मग या 2.70 करोड पैकी फक्त 4 लाख लोकांच्या रिडिंग आमच्याकडे आल्या. आणि मग जेव्हा जून मध्ये आम्ही ही रिडिंग सुरुवात करायला गेलो तर तुमचं साधारणतः तुमची रिडिंग सायकल जी आहे ती 10 मार्च, 15 मार्च, 20 मार्च अशी काहीतरी असेल. तर त्या तारखेनंतर 20 मार्च ते डायरेक्ट 21 जूनला तुमचं रिडिंग झालं, म्हणजे 90-91 दिवसाचं रिडिंग झालं. आता मीटर तर तुमचं तिथेच होतं. आम्ही या 3 महिन्यामध्ये येऊन तुमचं मीटर तर काही गडबड केली नाही, त्यामुळे तुमच्या मीटरवर जे रिडिंग पडलं त्या पद्धतीने रिडिंग द्यायचा प्रयत्न आपण केलेला आहे. हा, त्यातही 5% अशा घटना घडल्या की जून मध्ये सुद्धा काही लोकांचं रिडिंग आम्हाला घेणं शक्य नाही झालं, कारण पुण्यासारख्या शहरात जून मध्ये सुद्धा लॉकडाऊन ओपन झालेलं नव्हतं. त्यामुळे काही एरियांमध्ये जिथे कंटेनमेंट झोन होते तिथे आपण जुलैपर्यंत वगैरे पुढे जावं लागलं. तर ह्या घटना घडल्या. आता मी जेव्हा हे प्रेझेंटेशन दाखवेल त्यामध्ये तुमच्या प्रश्नांचे खरं तर उत्तर आहेत. मी प्रेझेंटेशन दाखवू का? हो प्लीज. आता या प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत, पहिला प्रश्न आहे महावितरणने दिलेले वीज बिल बरोबर आहे का? माझा एवढा वापर नसून देखीलही मला खूप बिल जास्त आले. एकाच महिन्यात 3 महिन्याचे बिल एकत्र दिल्याने मला आर्थिक भुर्दंड दिलेला आहे का? 3 महिन्याचे एकत्र बिल दिल्याने वीज आकाराचा दर वरच्या स्लॅबमध्ये गेलेला आहे का? आम्ही मागील 2 महिन्याची सरासरी बिले भरली तरी तुम्ही आम्हाला परत 3ऱ्या महिन्याचे बिल का 3 महिन्याचे बिल का दिले? महावितरणने सरासरी देयक देताना आधीच जास्त रकमेची बिलं द्यायला पाहिजे होती, जेणेकरून आज एक रक्कम भरताना भुर्दंड पडला नसता. नंतर सरासरी देयकाच्या रकमेतनं भरलेली पूर्ण रक्कम वजा केलेली नाही असे का? आणि लॉकडाऊनमुळे तुम्ही नवीन काही याच्यामध्ये छुपे आकार लावलेले आहेत का? असा एक जो प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नांची या प्रेझेंटेशन मध्ये मी 1 बाय 1 उत्तर तुम्हाला देतो. आता इथे जूनच्या बिलापासून आपण सुरुवात करूया. तुम्हाला हे जे एक बिल आहे, एक सॅम्पल बिल घेतलेलं आहे, हे जून महिन्याचं बिल आहे. इथे हा जो गोल केलेला आहे इथे दिसतंय की चालू रिडिंग जे आहे ते 9 जूनला झालं आणि मागील रिडिंग 9 मार्चला झालं. तुम्ही जर तुमचं स्वतःचं बिल जरी चेक केलं तर तुम्हाला त्या बिलावर ह्या गोष्टी दिसतील. आता इथे पूर्णपणे आम्ही दिलेलं आहे की हे चालू रिडिंग आणि मागील रिडिंग हे 2 रिडिंग टाकल्या. बिल पिरियड फॉर 3.07 मंथ्स, म्हणजे 9 मार्च ते 9 जून ह्याला सुद्धा आम्ही सरासरी 3 महिने नाही म्हटलं, 3.07 मंथ म्हटलं, कारण ते साधारणतः 92 दिवस होतात. आमची बिलिंग सिस्टीमच उमेजी अशी डिझाईन केलेली आहे की 30 डेजला ते 1 मंथ करतं. म्हणजे समजा तुमचं जर नॉर्मली सुद्धा 45 डेज नंतर जर रिडिंग झालं तर तुम्हाला आम्ही 15 दिवसाचं एक्स्ट्रा बिल देऊन ते वरच्या स्लॅबमध्ये टाकत नाही.
इट विल बी 1.5 मंथ्स बिल 45 दिवसाला, कारण 30 दिवसाला आम्ही राऊंड अप करतो ते महिन्याचा आणि त्याला त्या पद्धतीने देतो. त्यामुळे स्लॅबवरचा दिला वगैरे हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाहीये, त्याला बरोबर अॅक्युरेसीने केलं जातं. आता तुम्ही हे बघा, यांचं जे काही दिलं 9 मार्च ते 9 जून ह्याला बरोबर 3.07 मंथचं बिल दिलं. तुम्ही जेव्हा तुमचं स्वतःचं बिल चेक कराल तुम्हाला ही प्रोसेस ते तुमच्या बिलावर दिसेल. आता इथे अजून एक विषय आला की तुमच्या बिलावर आम्ही 12 महिन्याचा ऍव्हरेज इथे स्लॅब दाखवत असतो, वापर दाखवत असतो. आता ह्या बिलामध्ये इथे बघा जून मध्ये एकदम 750 युनिटचं बिल आलं आणि मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही बघितलं कम्पॅरिझन जून 19ला 318 युनिटचं बिल होतं. तर साहजिकच तुम्हाला असा प्रश्न पडणार, बघा मागच्या वर्षी 318 युनिटचं बिल आलं होतं आणि आता तुम्ही 750 युनिटचं बिल दिलं, बघा तुम्ही आम्हाला लुटलं का नाही. पण तसं नाहीये. हे जे 750 युनिट आलेत हे तुमचे 3 महिन्याचा वापर आहे, एप्रिल मे जून, आणि मागच्या वर्षीचा जो रकाना तुम्हाला दिसतोय तो फक्त जूनचा आहे. तुम्ही जेव्हा ते पुढे बघाल, जेव्हा मागच्या वर्षीचा एप्रिल मे आणि जूनचा तुम्ही बेरीज कराल तर ती 709 युनिट आहे आणि ह्या वर्षी एप्रिल मे जून मध्ये 750 आहे. मग आता जर तुम्ही त्या 3 महिन्याच्या या 3 महिन्याशी कंपॅरिझन कराल तर निश्चितच त्याच्यामध्ये फार फरक नाही आणि एक 1.25 ते 1.5 पट वाढ या वर्षी जाणवते आहे. कारण मी जसं म्हटलं 21 मार्च नंतर आपण पूर्णपणे घरात होतो. आपल्या नॉर्मल कोर्स ऑफ टाइम मध्ये आपण जेव्हा घरात काम करत होतो तेव्हा तुम्ही 8 ते 10 तास ऑफिसला जात होता, तुमचे मुलं 4-5 तास शाळेत जात होते, घरातले सिनियर सिटीजन संध्याकाळी 1-2 तास खाली फिरायला जात होते, सकाळी तासभर वॉकिंगला जात होते आणि तुमचा घरातला जो विजेचा वापर आहे हा डायव्हर्सिटी मध्ये चालत होता. तुमचा आज जो टीव्ही घरामध्ये तुम्ही रामायण 2 वेळेचं बघितलं, आपलं महाभारत 2 वेळेचं बघितलं, इतर गोष्टी बघितल्या, कारण सिनियर सिटीजनला खाली जाणं अलाउड नव्हतं, त्यामुळे त्यांनी दिवसभर टीव्ही शिवाय त्यांना करमणूक नव्हती. त्यामुळे तुमचा जो 6-7 तास टीव्ही चालायचा तो आता या लॉकडाऊन मध्ये 18 तास चाललाय, काही ठिकाणी 12 तासाच्या वर तर नक्कीच चाललाय. मुलांनी शाळा बहुतेक ठिकाणी क्लासेस बिसेस किंवा काही समर कॅम्प सुद्धा तुमचे ऑनलाईन केले. तुमचं सगळं ऑफिस जे तुम्ही पूर्वी इंटरनेट किंवा जे ऑफिसच्या लॅपटॉपवर वापरत होते ते तुम्ही घरी वापरलेलं आहे, तुमचं चार्जिंग चालू आहे. बरं यात कमी काय की तुम्ही लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांनी खाण्याचे बरेच कोर्सेस केले, कोणी केक बनवले, कोणी काय बेकिंग केलं, कोणी युट्यूबवर चॅनल टाकून ते टाकलं, तुम्ही मायक्रोवेव्हचा वापर असेल तर केला, तुमचे फॅन चालू होते. आता पूर्वी काय होत होतं की एका रूम मध्ये तुम्ही एखादा माणूस घरात राहत होता, आता काय झालं मुलं त्यांच्या रूम मध्ये 6-8 तास 10 तास आहेत, तुम्ही एका रूम मध्ये तुमच्या ऑफिसमध्ये चालू आहे, आई वडील दुसऱ्या रूम मध्ये, म्हणजे 3 फॅन चालू आहेत, ते पण राऊंड द क्लॉक चालू आहे. म्हणजे तुम्ही बघा तुमचं कन्झम्पशन जे आहे ते निश्चितच तुमचं वाढलेलं आहे. आपण हे सगळं वापरलं, आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण पाण्याच्यासाठी वापर केला. आता लॉकडाऊन मध्ये आपण वेळोवेळी हात धुतले, म्हणजे तुम्ही वॉटर लिफ्टिंग केलं, तुम्ही वर पाणी जास्त वेळा चढवलं, हे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. लॉकडाऊनच्या आधी आपण इस्त्री करायला बाहेर कपडे देत होतो. मला लोकांनी हाही प्रश्न विचारला, आम्ही लॉकडाऊन मध्ये बाहेर गेलोच नाही, परंतु काही लोकांचे आठवड्यातनं एकदा किंवा 2दा ऑफिस चालू होते, जसं आम्हालाही वेळेवर जावं लागत होतं. प्रत्येक वेळेस आल्यानंतर आम्ही कपडे धुवायला टाकले, वॉशिंग मशीन वापरलं, इस्त्री घरात केली, भाज्या आणल्या, डीमार्ट मधून सामान आलं, आपण ते धुतलं, पाणी वापरलं, त्याला बऱ्याच गोष्टी हे केल्या. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला हे लक्षातच आलं नाही की आपण विजेचा वापर जास्त करतो आहे. एसी घरात होते, बऱ्याच लोकांनी एसी वापरले, त्यामुळे कन्झम्पशन हे नक्कीच तुमचं वाढलेलं आहे. आता तुमच्या आणि आमच्यामध्ये एकच माध्यम आहे, ते म्हणजे मीटर. ते मीटर समजा काही लोकांना असं वाटलं की नाही आमचं मीटरच फॉल्टी झालं असेल, परंतु या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील सगळेच मीटर फॉल्टी होऊ शकतात का? म्हणजे तांत्रिक दृष्ट्या जर तुम्ही विचार केला तर ह्या गोष्टींचा जर आपण खरंच जर बारकाईने विचार केला तर आपण घरात आहोत, आपण वापर जास्त केलेला आहे, आपलं टेलिव्हिजन, आपलं फ्रीज, आपलं वॉशिंग मशीन, आपले फॅन, आपला एसी, त्यामुळे या सगळ्यामध्ये कन्झम्पशन तुमचं वाढलेलंच आहे, प्रत्येकाचंच वाढलेलं आहे. त्यामुळे तसा काही गैरसमज नाही. आता दुसरा जो गैरसमज होता की ठीक आहे बाबा तुम्ही आम्हाला ऍव्हरेज बिल जास्त का नाही दिलं, मग तुम्ही आम्हाला आधीच जे बिल पाठवलं होतं ते कमी ऍव्हरेजने का दिलं? तर वीज नियामक आयोगाने आम्हाला काय सांगितलं होतं की लॉकडाऊन व्हायच्या 3 महिने आधी, म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचे बिलिंग, आता काही ठिकाणी रिडिंग सायकल डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीची बिलिंग सायकल जानेवारी फेब्रुवारी मार्च असेल, डिपेंडिंग ऑन युअर डेट. पण तुमच्या त्या लॉकडाऊनच्या आधीच्या 3 महिन्याचं जेवढं सरासरी आहे इथे दिसतंय बघा की हा 127 ऍव्हरेज कुठून आला, तर 143, 126 आणि
111, 111, 126 आणि 143, याचा ऍव्हरेज आला 127. तर प्रत्येकाने जर त्याच्यात त्या 3 महिन्याचा ऍव्हरेज काढला तर तो ऍव्हरेज आम्ही इथे दिला. आता बघा उमेशजी, जानेवारी, फेब्रुवारी आणि डिसेंबर हा काळ आहे ना, थंडीचा काळ असतो. बरोबर. या काळात तुमची एसी चालत नाही, तुमचा विजेचा वापर तुम्ही इतरही वर्षी बघा, ह्या 3 महिन्यामध्ये तसंही आपला कन्झम्पशन हा डिक्रीजिंग असतो, फार जास्त हाय नसतो. म्हणजे मुळात तुमचा ऍव्हरेज तुम्हाला बिल कमी दिलं गेलं, तुमचा वापर हा जास्त झाला. म्हणजे या दोन्ही गोष्टींमुळे तुमचं गणित कुठेतरी तुम्हाला जसं वाटतंय तसं नव्हतं. तिसरा विषय, मला वरच्या स्लॅबमध्ये बिल दिलं. आता आपण ह्या कन्झ्युमरचं इथे बघूया की 750 युनिटचं जर दिलं तर विजेचे दर जसं मी म्हटलं 0 to 100 ₹3.46, 101 ते 300 7.43, 301 ते 500 10.32 आणि 501 च्या वर 11.71. आता जर या व्यक्तीला 750 युनिटचं बिल एकदम जर 3 महिन्याचं दिलं असतं तर याला ₹11.71 गुणाला पाहिजे होतं, आणि त्याची बेरीज, त्याचा गुणाकार हा ₹8,782 वीज आकाराचा यायला पाहिजे होता. परंतु त्याचा विजेचा आकार इथे 4,272. तो कसा आला मी दाखवतो. दुसरी एक शंका होती की नाही तुम्ही तसं नाही केलं, तुम्ही फार हुशार आहेत, तुम्ही 750 युनिटला 3 महिन्याने भागलं आणि मग 250 युनिट तुम्ही आम्हाला प्रति महिना दिलं. तेही इथे चुकीचा तर्क आहे, कारण 250 युनिट जर तुम्ही दिले तर तो दुसरा स्लॅब आला ₹7.43. ₹7.43 जर गुणलं तरी ₹1,857.50 आलं. इंटू 3 जर केलं तर 5,572. परंतु इथे आपली बेरीज 4,272 आहे. मग हे काय केलं तर आम्ही तुम्हाला तुमच्या प्रॉपर स्लॅब मध्ये डिवाइड केलं. हे बघा, हे तुमचे टोटल युनिट, आणि त्यातही आमचं बघा ट्रान्सपरन्सी किती आहे की 1 एप्रिल पासून विजेचे दर हे वाढले. पण आम्ही ह्या कन्झ्युमरचं 9 मार्च रिडिंग डेट होती, तर 9 मार्च ते 31 मार्च आम्ही त्यांना जुना स्लॅब रेट दिलाय. तेवढ्या दिवसाला 0.74 मन आणि जुने रेट, आणि त्याच्यानंतर 1 एप्रिल पासून 9 जून पर्यंत याची सायकल आहे, तर त्याला 2.33 महिने आणि त्याला उरलेले युनिट त्याच्यात बघा. फर्स्ट स्लॅब, आता एक समजा फर्स्ट स्लॅब 100 युनिटचा असेल तर 0 to 100 होतं, म्हणजे 100 युनिट. मग 2.33 महिन्याला किती युनिट आलं पाहिजे? 233 युनिट. त्याला आम्ही पहिल्या स्लॅब मध्ये टाकलं, त्याच्या वरच्याला सेकंड स्लॅब मध्ये टाकलं, आणि त्याची जेव्हा बेरीज केली ₹4,272.49 आहे. याच्या बिलात 4,272.49. याच्यामध्ये कुठलीही जगलरी नाही. पण मी जसं म्हटलं, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे जे ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स किंवा डॉक्टरेट्स आहेत, हे कुठेतरी आमच्या संस्थेच्या बाबतीत, आणि लोकांना राग असतोच आमच्याबद्दल, का कुणाच मला माहित नाही, तर ते सगळं इथे निघतं. तसं अजिबात झालेलं नाही. तुम्ही तुमचं स्वतःचं बिलही चेक करा. ही पूर्णपणे कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे. आमच्यावर सीएजी सारखं ऑडिट आहे, MERC सारखी यंत्रणा आहे जी आमच्यावर कंट्रोल ठेवते. आम्ही एकही पैशाच्या इथे एक्स्ट्राचा गडबड म्हणतात तशी काहीच करू शकत नाही, आणि वी आर अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. तो त्यामुळे हे सगळं जे काही गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत. त्याच्या पुढे जाऊया की तुमचे काही, तुम्ही दर ऍडिशनल काही रेट तुम्ही छुपे लावलेत का? तर आता तुमच्या बिलावर जर तुम्ही लॉकडाऊनच्या आधीचं जरी बिल बघितलं तरी त्याच्यामध्ये वहन आकार, बिलिंग चार्जेस आहेत, इंधन समायोजन आकार आहेतच, वीज शुल्क आहेतच, वीज विक्री कर आहेतच. आता हे टेरिफचे जे काही फॅक्टर आहेत, आपला टेरिफ हा 2 पार्ट टेरिफ असतो. एक फिक्स चार्ज असतो आणि एक व्हेरिएबल चार्ज असतो, ज्याच्यामध्ये एनर्जी चार्ज, त्याच्यानंतर बिलिंग चार्ज जो ट्रान्समिशन कडून आपण वीज वाहून आणतो त्याचा चार्ज असतो, इलेक्ट्रिसिटी ड्युटी आणि टॅक्स ऑन सेल, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सरकार दरबारी त्याचे पैसे जमा होतात. महावितरण फक्त ते पैसे कलेक्ट करतं, पण सगळं गव्हर्नमेंटला हँडओव्हर करतं. हे पूर्वी पण होतं आणि आजही आहे. याच्यामध्ये लॉकडाऊन मध्ये कुठलाही आम्ही याच्यामध्ये नवीन कुठलाही आकार लावलेला नाही. आता तुम्ही बघाल बिलिंग चार्जेस इथे क्लिअर कट दिसतंय. पूर्वी ₹1.28 होता, आता ₹1.45 झालेला आहे. त्या पद्धतीनेच त्याचा बेरीज केलेली आहे. वीज शुल्क, इलेक्ट्रिसिटी ड्युटी. इलेक्ट्रिसिटी ड्युटी ही रेसिडेन्शियल ग्राहकाला 16% आहे. ती कशी काढली जाते तर स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार आणि इंधन समायोजन आकार, ज्याला तुम्ही फिक्स चार्जेस, एनर्जी चार्जेस, बिलिंग चार्जेस आणि फ्युएल ऍडजस्टमेंट कॉस्ट हे म्हणतात. या चौघांची बेरीज केल्यानंतर त्याच्यावर 16% ती इलेक्ट्रिसिटी ड्युटी लावली जाते, जी मान्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसारच आहे. तुम्ही या कन्झ्युमरचं जर बघाल तर त्याची जी ₹870 ईडी आहे, तर बघा ही ह्या महिन्याचे हे फिक्स चार्ज, त्याची बेरीज, त्याच्यावरचे 16%, हे मे महिन्याची त्याची बेरीज, याच्यावरची 16% त्याची टोटल ₹870. कुठेही याच्यामध्ये जगलरी केलेली नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की नाही, मग मी ऍव्हरेज बिल तुम्ही जे दिलं ते भरलं, पण तुम्ही माझं जेव्हा बिल वजा केलं तेव्हा पूर्ण बिल वजा नाही केलं. तर पूर्ण बिल वजा का नाही केलं, तर तुम्ही जर एकही युनिट वीज वापरली नाही तरी तुम्हाला फिक्स चार्ज हा द्यावा लागतो, जो सिंगल पेजला पूर्वी ₹90 होता आणि आता ₹100 झालाय. आणि कॉर्पोरेशन एरिया जे आहेत, पुणे, भांडूप, कल्याण, इथे ₹10 त्याच्यामध्ये एक्स्ट्रा चार्ज लागतो, त्यामुळे ₹110 सिंगल पेजला लागतो, आणि 3 पेजला तो ₹340 आहे.
तुमचं 0 युनिट जरी वापर झाला तरी फिक्स चार्ज तुम्हाला द्यायला लागतो. कारण महाराष्ट्रात महावितरणची 11 लाख सर्किट किलोमीटरची लेंथचं नेटवर्क आहे. पृथ्वीचं चंद्रापासूनचं अंतर 3.84 लाख किलोमीटर आहे आणि आमचं नेटवर्क 11 लाख किलोमीटरचं आहे. अरे वा. जस्ट इमॅजिन की थ्राइस द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून, एवढं मोठं नेटवर्क आहे. 6.5 लाख डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर्स आहेत, 4000च्या आसपास सबस्टेशन्स आहेत. ही सगळी यंत्रणा जी उभी राहिली त्याला पैसा तर लागतो, काही कुबेराच्या खजिन्यात नाही येणार नाहीये. त्यामुळे हे सगळं जे आहे वीज नियामक आयोगच त्याला फिक्स चार्जेसच्या माध्यमातून ते रिकव्हर करायला परवानगी देते. आणि तुमच्या दारात तुम्ही कधीही आलात तर तुम्ही बटन दाबलं की वीज हवी असते. मग ती जर तुम्ही माझ्याकडे 1 किलोवॅटचा अर्ज केला, असं तसं इतरांनी केला, ह्या सगळ्याची बेरीज करूनच आम्ही इन्स्टॉल कॅपॅसिटी करतो. आज महाराष्ट्राची इन्स्टॉल कॅपॅसिटी भारतात सगळ्यात जास्त आहे. 47 गिगावॅट महाराष्ट्राची इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे आणि आपण 24,000 मेगावॅटला टच करून आलेलो आहे. कुठलंही दुसरं राज्य, आपल्या आजूबाजूचे काही प्रगत राज्य म्हणतात त्याच्यातलं कुठलंही राज्य आपल्या जवळपास सुद्धा येत नाहीत. आणि आपल्या राज्यात जसं मी म्हटलं 45 लाख ऍग्रिकल्चर कंझ्युमर आहेत, आपल्या शेजारच्या एका राज्यात 10 ते 11 लाख ऍग्रिकल्चर कंझ्युमर आहेत. आपल्याकडे त्या सबसिडीचा क्रॉस सबसिडीचा अमाऊंट आहे त्याच्यामुळे मोठा आहे. आता ही जो काही वजावट केली ते बघा, इथे तुम्हाला दिसतंय की वजा 1692 रुपये केलेत. या कंझ्युमरने 2 महिन्याचं बिल जे ऍव्हरेज दिलं ते भरलं. त्याने बिल किती भरलं आणि त्याची वजावट कशी झाली, मग मला कमी का केली? तर इथे क्लिअर कट एक गोष्ट आहे की तुमचा फिक्स चार्ज आणि त्याच्यावरची इलेक्ट्रिसिटी ड्युटी 16% हे तुम्हाला बिल येणारच आहे. त्यामुळे समजा तुम्ही जर 2,500 रुपये भरले असतील तर 2,500 रुपये तुमचे वजा होणार नाहीत. तुमचे हे इथे या कंझ्युमरचे 1692 झाले. ते कसे झाले बघा, समजा मे महिन्याचं त्याला एक सिंगल बिल आलं असतं त्या महिन्याचं, तर त्याची बेरीज झाली असती 975 आणि एप्रिलचं बिल आलं असतं ते होतं 948 रुपये. त्या दोघांची जर बेरीज केली तर ती होते तुमची, त्यामधून 232 रुपये तुमचे वजा करायला लागतात. 200 रुपये त्याचे फिक्स चार्ज आणि 16% 200 वर म्हणजे 32 रुपये त्याची ईडी. ती 232 वजा केले तर त्याचे 1692 रुपये येतात. त्या कंझ्युमरला आम्ही हे 2 महिन्याचे हे 2 बिल दिले होते, त्याच्यातनं 232 रुपये फक्त वजा केले तर त्याचे 1692 रुपये आम्ही करेक्ट वजा केलेले आहेत. एकही पैशाचा याच्यामध्ये कुठेही फरक नाही पडत. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही समज गैरसमज आहेत ते माझ्या मते तरी चुकीचे आहेत. आता कुठे चूक होऊ शकते, जर तुमचं जून मध्ये रिडिंग चुकलेलं असेल किंवा घेतलंच गेलं नसेल तर ते जुलैमध्ये येईल. तर तुम्हाला जुलैमध्ये घेतलं जाईल तर तुम्हाला 4 महिन्याचं बिल डिवाइड केलं जाईल. किंवा जून मध्ये रिडिंग घेतलं पण तुमचं मार्चला रिडिंग घेतलं नव्हतं, फेब्रुवारीला घेतलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला त्या महिन्याच्या याच्यात दिसेल. तर याच्यासाठी आम्ही काय केलं की प्रत्येक ग्राहकाला SMS पाठवले, ज्यांनी आमच्याकडे नंबर की billcal.mahadiscom.in/consumer bill ह्याच्यावर जर तुम्ही गेलात आणि तुम्ही तुमचा 12 आकडी कंझ्युमर नंबर जर टाकला तर त्या कंझ्युमर नंबरवर तुम्हाला तुमच्या बिलाचे हे सगळे कॅल्क्युलेशन दिसतात. तुम्ही आजही तुमचं स्वतःचं कंझ्युमर नंबर टाकून बघा, यू विल गेट ऑल द कॅल्क्युलेशन ऑन दॅट लिंक. आता जसं मी म्हटलं की मीटर रिडिंग चुकलं असेल तर तुमचं करेक्ट रिडिंग तुम्ही आमच्या मोबाईल ऍपवर जर तुम्ही फीड केलं तर ते आम्ही ते दुरुस्त करून नक्कीच तुमचं बिल दुरुस्त करून देऊ. तिसरा एक विषय की जर तुमचं मीटर फॉल्टी झाला असेल, आता 2% ही घटना घडू शकते 2.5-3 करोड कंझ्युमर मध्ये 2.7 करोड की तुमचं बिल मीटर कदाचित फॉल्टी झाला असेल, तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन करा की आम्हाला मीटर टेस्ट करून द्या. आम्ही तुमचं मीटर टेस्ट करून देतो, तुमच्या टेस्टिंगची फी आम्ही भरून घेतो आणि जर तुमचं मीटर जर टेस्ट केल्यानंतर फॉल्टी असेल तर तुमचं बिल दुरुस्त करून देतो. नुसतं तेवढंच नाही तर तुमची टेस्टिंगची फी पण परत करतो. म्हणजे सिंगल पेजला 220 रुपये आणि 3 पेजला 880 रुपये त्याची टेस्टिंग फी आहे. सपोज तुम्ही माझ्याकडे अर्ज केला की माझं हे मीटर चेक करून द्या आणि दुर्दैवाने तुमचं मीटर फॉल्टी निघालं तर तुमचे 220 रुपये तुम्हाला परत मिळतील आणि तुमचं बिलही दुरुस्त करून देईल. इतकं ट्रान्सपरंट आमचं हे सिस्टीम आहे आणि ही लिंक आम्ही प्रत्येक कंझ्युमरला प्रोव्हाइड केलेली होती. या लिंकवर आजही ही लिंक चालू आहे. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला त्या लिंकवर आमचं पूर्णपणे बिल बघायला मिळणार आहे आणि त्याच्या इत्यंभूत कॅल्क्युलेशन त्याच्यावर दिलेले आहेत. त्यामुळे अजिबात त्याच्यामध्ये आम्ही तुमची कुठलीही फसवणूक लुबाडणूक केली असं कुठलंही नाहीये. वी आर अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, वी आर डेडिकेटेड फॉर द कंझ्युमर्स, डेफिनेटली वी आर देअर टू सर्व फॉर द पीपल. आता ऍडिशनल मला एक गोष्ट सांगायची की तुम्ही महावितरणच्या प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही जर ऍप डाउनलोड केले नसेल तर ते डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावर रजिस्ट्रेशन करा. तिसरी गोष्ट, आम्ही तुम्हाला गो ग्रीन फॅसिलिटी देतो. समजा तुम्हाला फिजिकल, आता काय होतं पुण्यासारख्या शहरात तुमच्या खाली लेटर बॉक्समध्ये तुमचे सगळे बिल पडले, तुम्ही मोबाईलवरच बिल बघता, मग तुम्ही गो ग्रीनला लिंकअप करा आणि आमच्याकडे रजिस्टर करा. आम्ही तुम्हाला दर महिन्याला 10 रुपये त्याच्यामध्ये गो ग्रीनची सबसिडी देतो, रिबेट देतो. कारण की तुमच्यासाठीचं बिल तुम्ही गो ग्रीन रजिस्टर केलं म्हणजे आम्ही तुमच्यासाठी बिल छापणार नाही, आम्ही तो कागद वाया घालणार नाही आणि आमचा प्रिंटिंगचा खर्च वाचतो. तर तो आम्ही आमच्याकडे प्रॉफिटमध्ये घेत नाही.
आम्ही तो तुम्हाला 10 रुपये पर मंथ पर बिल आम्ही तुम्हाला रिफंड देतो. तर तुम्ही ही गोग्रीनची फॅसिलिटी सुद्धा या ठिकाणी अवेल केली तर तुमच्या सुद्धा याच्यामध्ये फायद्याचंच होणार आहे. त्यानंतर आमचं जे वीज बिल आम्ही तुम्हाला वाटतो या बिलावर मागच्या बाजूला सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. तुम्ही डिजिटल पेमेंट केले तर तुम्हाला 0.25% आम्ही तुम्हाला रिबेट देतो. तिसरी गोष्ट, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करून घेण्यासाठी तिथे सिंपल गोष्ट दिली आहे की तुम्ही जर तुमचा मोबाईल नंबर आणि ह्या नंबरवर जर SMS पाठवला तर तुमचं MREG तर तो तुमचं आमच्याकडे रजिस्ट्रेशन होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देतो आहोत. तुमच्या नो फॉल्ट कंप्लेंट सुद्धा म्हणजे नो बी पॉवरच्या कंप्लेंट सुद्धा आम्ही त्या नंबरद्वारे घेत आहोत. इतकी आमची ट्रान्सपरंट आणि ग्राहकाभिमुख सेवा असताना सुद्धा दुर्दैवाने लोकांना आमच्यावर विश्वास नाहीये. ह्याचं मला कुठेतरी थोडंसं दुःख होतं. 2-5% लोकांचे अडचण आली असेल तर ती सोडवायला आम्ही कटिबद्ध आहोत. आणि या पूर्ण काळातही आम्ही आज पुण्यामध्ये आमचे 200च्या पेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत. महावितरणचे माझे कर्मचारी आणि माझ्या 6 सहकाऱ्यांचा मृत्यू झालाय. आणि अनेक लोक ICU मध्ये महिनाभर ऍडमिट होऊन आज परत या सेवेत आलेले आहेत. अनेक ऑफिसमध्ये निम्म्याच्या पेक्षा जास्त लोक आमचे क्वारंटाईन झालेले आहेत कारण त्यांचं सहकारी पॉझिटिव्ह झालं. तरीही सगळी यंत्रणा आम्ही चालवत आहोत. मध्यंतरी निसर्ग असू देत किंवा पावसाळ्यात असू देत, तुमच्याकडे होणाऱ्या फॉल्टला थोडा वेळ झाला असेल परंतु आम्ही नक्कीच ते अटेंड केले. त्यामुळे ग्राहक राजा कृपा करून आम्हाला शिव्या देऊ नका. आमचं कौतुक नाही केलं तरी चालेल परंतु शिव्या देऊ नका. आमची अडचणी समजून घ्या की आम्ही तुमच्यासाठी सेवेत कटिबद्ध आहोत आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीची फसवणूक करण्याचा महावितरणचा कधीही मानस नाही. मला वाटतं उमेशजी एवढं सगळं सांगितल्यानंतर तुमच्या काही प्रश्न तर नक्कीच तुमचे कमी झाले असतील. सो ओव्हर टू यू. नाही, निश्चितच म्हणजे हे ऍक्च्युली तुम्ही आता जे ब्रेकअप सांगितलं आहे आणि ज्या प्रकारे आपण हे सगळं कॅल्क्युलेशन करतो हे निश्चितच खरंच उपयोगी पडतं. तर सर्वांना एक विनंती आहे. आपण म्हणतो की ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साइड ऑलवेज. आपलं ते चांगलं, दुसरं ते आपण जे करतो ते फार अवघड आहे आणि दुसरं जे करतात फार सोपं आहे. हे असं नसून जसं आता पटणी साहेबांनी सांगितले की त्यांचे कोरोना वॉरियर्स आपण म्हणूयात त्यांना, काही जण शहीद म्हणू शकतो, शहीदच म्हणायला पाहिजे कारण त्यांनी पण आमच्यासाठी, ग्राहकांच्यासाठी एवढं सगळं त्यांनी धडपड करून त्यांचे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. त्याबद्दल खरंच खूप आभारी त्याबद्दल. आणि जे आता पटणी साहेबांनी आपल्याला थोडक्यात सांगितलं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण PUBG डाउनलोड करू शकतो किंवा आपण दुसरे कुठले एंटरटेनमेंटचे ॲप्लिकेशन्स डाउनलोड करू शकतो आपल्या मोबाईलवर. तर महावितरण सारखं एखादं महत्त्वाचं ॲप का नसावं हे खरंच उपयोगी. मी स्वतः ते ॲप वापरलेलं आहे. या लॉकडाऊनमध्ये जेव्हा केव्हा त्यांचा SMS आला, 1 दिवस 2 दिवस आठवडा अगोदर सुद्धा आलेला आहे की तुम्ही तुमचं रिडिंग या ॲपमधनं स्कॅन करून पाठवा, फोटो काढून पाठवा. खूपच सोपं गोष्ट होती. आपण भाजी आणायला जातो सकाळी, कोरोनामध्ये गेलेच आम्ही, उतरलोच आहोत खालती जाऊन फक्त एक फोटो काढायचा आणि तुमचं काम झालेलं, तुम्हाला व्यवस्थित वीज बिल येईल. तक्रार करायचं कुठेच हेच इश्यूज येत नाही. तर आपण जरूर ते ॲप डाउनलोड करा. त्यातनं खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. परत पटणी साहेबांनी जी लिंक शेअर केली, मी परत त्या स्लाइडला जाऊ इच्छितो. ज्यांनी ती लिंक पाहिली नसेल किंवा नोंदली नसेल तर त्यांच्यासाठी परत एकदा त्या स्लाइडवर जातो मी. ती लिंक आहे https://mahadiscom.in/consumer-bill. तर ह्या इथे गेल्यावर जसं पटणी साहेबांनी सांगितले तुमचं बिल कसं कॅल्क्युलेट झालंय स्वतः तुम्ही बघा. आणि अर्थात आता आपण इयत्ता पहिली किंवा दुसरीत नसून आता आपण ग्रॅज्युएट झालेलो आहोत. आपल्या क्षेत्रात आपण फार पुढे गेलो तर नक्कीच ते आम्हाला कळेल या ह्याच्यातच असणार आहे. तुम्ही तर चांगलं फोर्ड करून सांगितली त्या बिलाबद्दल धन्यवाद. आजचा हा फेसबुक लाईव्ह सेशन आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कमेंट्समध्ये सांगा. आम्ही त्याच्यावर नक्कीच आम्ही तुम्हाला फीडबॅक देऊ. पटणी साहेब खूप खूप धन्यवाद. आपण आपला वेळ काढला इथे आणि आम्हाला महत्वाचं गायडन्स इथे दिलेलं आहे. काही प्रश्न असतील तर आपण बघूया. मला वाटतं चालेल. काही लोकांचे जर प्रश्न असतील तर त्यांनी कृपया कमेंट्समध्ये टाकावेत. आम्ही 1-2 मिनिटं देतो कारण फेसबुक लाईव्ह आहे, थोडासा लॅग आहे तर आम्ही थोडा वेळ थांबतो. जोपर्यंत तुम्हाला ऐकू येईल आय थिंक तोपर्यंत आम्ही 2-3 ज्यांचे प्रश्न आहेत ते आम्ही अजून आपल्याकडे ऍक्च्युली तसा वेळ कमी आहे पण एक 5 मिनिटात आपण प्रश्न घेऊ शकतो. तत्पूर्वी आता हे जे फेसबुक लाईव्ह चाललंय हे आमचे RC आहेत लायन्स क्लबचे रवींद्रजी गोलार.
यांच्या ऑफिसमध्ये चाललेलं आहे. आणि हे सेशन जे चाललंय हे सगळे सरकारने नियम घालून दिलेले आहेत सोशल डिस्टन्सिंग करोनाबद्दल, तर ते सगळं पाळून हा कार्यक्रम केलेला आहे. इथे येण्यापूर्वी आमचं व्यवस्थित सॅनिटाईज केलेलं आहे. ऑक्सिमीटर आणि हीट गन वापरून आमचे टेम्परेचर चेक्स करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर मी हा सगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. आम्ही पण काळजी घेतली, तुम्ही पण काळजी घ्या. आपण 1-2 मिनिटं थांबूयात आणि काही लोकांचे एक जर प्रश्न प्रश्न आलेला असतील आलेला आहे. ओके. MSCB ऑफिस नॉट टेकिंग फिजिकल ऍप्लिकेशन फॉर फॉल्टी मीटर. आता हा प्रश्न जो आहे तर ह्याचा एरिया जर कळला तर मला बरं होईल. म्हणजे मला त्या एरियातल्या सांगता येईल असं होत नाही. तुम्ही ईमेलद्वारे सुद्धा तुमचं ऍप्लिकेशन पाठवू शकतात किंवा तुमच्या ऍपवर जरी तुम्ही भरलं तरी ते होऊ शकतं. जर तुम्ही हा कंझ्युमर नंबर जर इथे टाकलात आणि तुमचं बिलिंग युनिट टाकलं तर नक्कीच मी तुम्हाला त्या एरियाच्या ऑफिसरचं नाव सांगू शकेल. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकाल, त्यांचा नंबर शक्य असेल तर मी देऊ शकेल. नाही सर. कात्रज मध्ये आपलं धनकवडीला ऑफिस आहे आणि ते घोडके साहेब म्हणून आमचे ऑफिसर आहेत. तर मी त्यांच्याशी बोलतो. तुमचा कंझ्युमर नंबर फक्त मला द्या आणि तुमचा मोबाईल नंबर शक्य असेल तर तुमच्या चॅटमध्ये टाका. मी तुम्हाला तुमचा प्रश्न सोडून द्यायला मदत करतो. कृपया मोबाईल नंबर मेसेंजर मध्ये टाका, कारण मोबाईल नंबर पब्लिक व्हायला नको. हा ठीक आहे. तुमचं तर लायन्स क्लबच्या मेसेंजर मध्ये तुम्ही आपलं नाव, कंझ्युमर नंबर आणि आपला मोबाईल नंबर त्यात प्लीज एंटर करा. आम्ही पटनी साहेब आय विल डू द नीडफुल. Yes. तशी अडचण यायला नको आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्याकडे मीटरची थोडी कमतरता होती. कदाचित त्यामुळे त्यांनी तुमचं ऍप्लिकेशन त्यावेळेस प्रोसेस केलं नसेल. परंतु निश्चितच आता करोनाचं थोडंसं वातावरण सुधरत चाललंय, त्यामुळे मीटरची उपलब्धता होते आहे आणि बऱ्याच लोकांनी आमच्याकडे त्यांचं मीटर फॉल्टी अशा तक्रारी केल्या आणि त्यामुळे कदाचित थोडासा प्रश्न असेल. आमचे काही लोकही, मी जसं म्हटलं की थोडे बहुत उपलब्ध होते, थोडे नव्हते. तर तुम्ही मला पर्सनली जरी ते कळवलं तरी चालेल. आपण डेफिनेटली तुमचा प्रश्न सोडवायला मदत करू. अजून म्हणजे काही प्रश्न असतील तर. नाही, आता आय थिंक तुम्ही एवढं सुंदर सांगितलं, त्याच्यात म्हणजे प्रश्न तसं वाव नाहीच आहेत प्रश्न विचारायला. आय थिंक अजून काही प्रश्न येतात का आपण बघूयात, नाहीतर आपण वोट ऑफ थँक्स देऊयात. आता या इथे रवींद्रजी गोलार ज्यांच्या ऑफिसमध्ये हा कार्यक्रम सगळा चाललेला आहे फेसबुक लाईव्हचा, प्रथम त्यांचं खरंच आपण थँक्यू म्हणू त्यांना. त्यांनी त्यांचं प्रिमाइस आपल्याला दिलं याबद्दल. आणि मी रवीजींना विनंती करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स द्यावं आणि आपला अभिप्राय पण इथे प्लीज. आणि पटणी साहेबांना पण आपण काही प्रश्न विचारू इच्छित असं तर प्लीज. नमस्कार मित्रांनो. आजचे सन्माननीय प्रमुख उपस्थिती असलेले आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, अनस्टॉपेबल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असा ज्याचा उल्लेख आम्ही करतो, असे आमचे गव्हर्नर लायन अभयजी शास्त्री, प्रेसिडेंट चतुश्रृंगी क्लबचे लायन अरुणजी खानोलकर, आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ते डॉक्टर संतोष पटणी, MSCBचे डेप्युटी इंजिनियर, आणि ज्यांनी आज हे सगळं टेक्निकल नो हाऊच्या संदर्भामध्ये हे सगळं घडवून आणलं ते शिल्पकार आमचे उमेश काळेजी, ज्यांनी आज मुलाखत घेतलेली, सर्व क्लबचे सदस्य, पुणे चतुश्रृंगी क्लबचे, MSCBचे जेवढे सर्व आज कर्मचारी इथे उपस्थित आहेत ते सर्व, आणि झूमच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून जेवढे सर्व मित्र उपस्थित आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, असं म्हणतात की अन्न, वस्त्र, निवारा ही पूर्वी आपली बेसिक नीड होती, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला वीज हे सुद्धा जोडावं लागेल. कारण आपण अन्नाशिवाय किंवा वस्त्राशिवाय किंवा पाण्याशिवाय एक दिवस जगू शकेल, पण विजेशिवाय एक क्षणही जगणं आता खरोखर कठीण झालंय.
आपण गेला बघितलं असेल की न्यू नॉर्मलमध्ये आपण सर्वजण घरामध्ये कोंडले गेलो होतो. घरातली सर्व उपकरणं, मग ते मोबाईल असो, लॅपटॉप असो, टीव्ही असो, फ्रीज असो, याला सर्व गोष्टींना आपल्याला वीज लागते. आणि इतकंच काय, आता मुलांचं एज्युकेशन सुद्धा विजेवर चालू आहे. तर एक क्षण जरी वीज नसेल तर आपल्याला किती प्रॉब्लेम होतो हे आपण सर्वजण जाणता. मित्रांनो, MSDCL म्हणजेच वीज वितरण कंपनी ही कुठल्याही नॅचरल डिझास्टरमध्ये कितीही मोठा तडाखा मिळाला तरी सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे वारंवार राखेतनं उभी राहून आपल्याला सेवा देत असते आणि 24 तास ती सेवा देत असते. मग ते मलींचा इन्सिडेंट असो, किल्लारीचा भूकंप असो, किंवा आताच नुकतंच येऊन गेलेलं निसर्गाचं वादळ असो. आणि या कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये आपण जेव्हा सर्वजण घरात होतो 3 महिने 4 महिने, ही सर्व MSDCL ची सर्व कर्मचारी वर्ग, वितरणाचे सर्व कर्मचारी वर्ग हे अक्षरशः आपला जीव धोक्यात घालून वेगवेगळ्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम बघत होती. दुर्दैवाने 6 लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्या सर्वांच्या आत्म्याला आपण परत एकदा श्रद्धांजली देतोय. 200 पेक्षा जास्त लोक याच्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि ते त्यांच्या काय परिस्थितीतनं गेले असतील याची कल्पनाही करू शकत नाही. परंतु जर वीज नसती तर आपल्या हॉस्पिटल्समध्ये काय झालं असतं, आपल्या घरांमध्ये काय झालं असतं, हे आपण प्रचंड एका तणावातून आपण गेलो असतो. आणि असं असून सुद्धा हे कोरोना वॉरियर्स आपल्यासाठी 24 तास काम करत असून सुद्धा आपल्या मनामध्ये, कित्येक लोकांच्या मनांमध्ये वीज वितरण कंपनीविषयी म्हणा एक नाराजी किंवा आकस असतो. आणि त्याच्यात आता भर पडली की जास्त बिल मला काय येतं, त्याच्या मुळाशी न जाता, न समजून घेता आपण कित्येक लोकांनी आपल्या महिन्यामध्ये असा गैरसमज केलाय की MSCB आपल्याला खूप जास्त बिल चार्ज करताय. तेव्हा लायन्स क्लब चतुर्शिंगीने हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आज हाती घेतला आणि त्यांनी डॉक्टर संतोष पटणींना, म्हणजे असं आपण म्हणतो की हॉर्सेस माउथ मधनं ऐकणं केव्हाही चांगलं, म्हणजे त्याच्यातले जे तज्ज्ञ आहे, MSCBचे आता सर्व्हिंग ऑफिसर आहेत, त्यांना बोलून त्यांचे हे सर्व गैरसमज दूर करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो मला असं वाटतं खरोखर खूप चांगला उपक्रम आहे. डॉक्टर पटणींनी आज आपल्याला सांगितलं की बिल कसं वाचवता येईल, गो ग्रीन बिल कसं घेता येईल, आपल्याला नवीन मीटर कसे बसवता येईल आणि लवकर बिल भरलं तर आपल्याला कसा डिस्काउंटचा फायदा मिळेल हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा मी आता आभार प्रदर्शन करतो विद्युत वितरणाचे लायन्स डॉक्टर संतोष पटणीजी, आजचे सुरक्षित संचालन करणारे आमचे उमेश काळेजी, त्यांचा टेक्निकल सपोर्ट खूप सुंदर होता. विशेष उपस्थिती देणारे आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन अभयजी, चतुर्शिंगीचे अध्यक्ष लायन खानोलकर, MSCBचे तमाम अधिकारी वर्ग आणि सर्व मित्र जे आता या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित आहे, या सर्वांचे मी परत एकदा आभार मानतो. आणि असेच वेगवेगळे उपक्रम लायन्स क्लब चतुर्शिंगी आपल्यापुढे घेऊन येत राहील याची भविष्यातही मी आपल्याला ग्वाही देतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.